मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी राज आणि उद्धव ठाकरेंची युती टिकेल, कारण का राज ठाकरेंनी लवचिकतेची भाषा केली आहे. सांगायचं म्हणजे हे दोघे भाऊ एकत्र आले, मराठी मुद्द्यावर एकत्र आले आणि ते एकत्र राहणारच आहे. ठीक आहे, ते कल्याण डोंबिवलीची परिस्थिती तशी असेल म्हणून त्या आणि पाठिंबा त्यांनी दिला असेल, पण म्हणून काय पुढे काय ते वेगवेगळे होतील किंवा असं काय वाटत नाही. ते मराठी मुद्द्यावर किंवा इतर बाबतीतही ते एकत्रच राहणार शेवटपर्यंत. असं त्यांनी 20 वर्षानंतर जे एकत्र आले ते काय फाटाफुटी करण्यासाठी नाही आले. तिकडची परिस्थिती तशी असेल म्हणून त्यांनी ते सपोर्ट केला, पण तेच धरून चालणार नाही, याच्यापुढे ते एकत्र राहतील. तुम्ही काय सांगाल, दोन भाऊ एकत्र राहतील का शेवटपर्यंत? आता माझ्यामध्ये त्यांनी राहायला पाहिजे, राहतील असं वाटते. माझ्यामध्ये त्यांनी राहायला पाहिजे. मुंबईमध्ये मराठीची ताकद आता कमी होत चाललेली आहे. आपण 10-15 वर्षापूर्वीचा जर रेकॉर्ड बघितला, रेकॉर्ड म्हणजे टक्केवारी मराठी लोकांची ती कमी कमी होत चालली आहे. एकत्र कुटुंब असायचं आणि डेव्हलपमेंट झाल्यामुळे जो मग जागा विकून निघाले इकडनं, आणि जो परप्रांतीय आलेले आहे त्यांना काय कुठे राहण्यासाठी सोय पाहिजे, मग ती लोकसंख्या इथे वाढत गेली. पण मला वाटते की त्यांनी राहायला पाहिजे. हा त्यांचा आता बघूया काय आहे ते, पण आम्ही शिवसैनिक म्हणून आम्हाला वाटते की त्यांनी राहणं चांगलं. तुम्ही काय सांगाल? माझ्या मते तरी घेऊ आता नको मी पकडतो. माझ्या मते तरी दोन्ही भावांनी एकत्र येऊन मुंबईची जे टक्केवारी कमी झालेली आहे, आता कमीत कमी 27% होतो, तर मराठीच्या अभिमानासाठी आपली टक्केवारी कमी होता कामा नये. दोन्ही भाऊ एकत्र येतील, मराठीची जे टक्केवारी कमी होत चालली आहे आणि परप्रांतीय लोक येऊन हे करत आहेत की आमचं हे भाऊभाऊचे कुठनं येतात, त्यांची टक्केवारी कशी वाढते. आणि बघा ते जिथे असेल कल्याण डोंबिवली ते एकत्र येतील, वैयक्तिक प्रश्न आहे त्यांचा ते. आणि मुंबईमध्ये पण काय आणि तिकडे काय उपनगर सोबतमध्ये ते आहे, ते व्हायलाच पाहिजे. मराठीचा अभिमान पाहिजे, आपल्या मराठी यायलाच पाहिजे. मुंबईमध्ये राहता मराठीचा अभिमान असलाच पाहिजे. राज ठाकरे जी लवचिक भूमिका घेतली तर तुम्ही पार्श्वभूमी बघाल तर ज्यावेळी राज ठाकरे आक्रमक भूमिका घेतात ही सर्वांना आवडत नाही, आणि त्यासाठी त्यांनी वक्तव्य केलं आहे बघा, मराठी माणसांसाठी आणि मराठीसाठी मी 2 पावलं मागे येतो, बाकी जे आमचे वादविवाद आहेत हे क्षुल्लक आहेत. ह्यावेळी मराठी माणसांनी समजलं पाहिजे, आणि मराठी माणूस हो एकवटलेला आहे. ज्यावेळी एक संघ शिवसेना असताना ज्यावेळी त्यांचे 84 आले आणि आता उद्धवसाहेब ठाकरेंचे 65 आले आपण बघताय, आणि मग मराठी टक्का कमी झाला की जास्त झाला? मराठी टक्का जरी कमी झाला असेल तरी मराठी मनुष्य आता एकवटलेला आहे, आणि ते त्यांच्या मागे ठाकरे ब्रँड आणि ठाकरे हे आपल्याला तेव्हा ह्याच्यात दिसतेच आहे. कारण तुम्ही शिवसेना चिन्ह नेलात, शिवसेनेचे खासदार आमदार सगळे ने, पण शिवसेनेचा बेस जो शिवसैनिक आहे आणि पाया आहे मराठी माणसा, तो तुम्ही कुठे BJPवाले हलवूच शकले नाहीत. कारण ज्यांचे 65 येतात आणि 65 अधिक त्या शिवसेनेचे जर तुम्ही 24 केलात तर मेजॉरिटी फुल मेजॉरिटी येत होती. आणि अशा वेळी मराठी माणसांनी एकत्र यावं म्हणून ते आलेले आहेत. मला वाटते भविष्यात पण मराठी माणसासाठी आणि मराठीसाठी मुंबईसाठी ठाकरे बंधू एकत्र हे राहतीलच, हा मला विश्वास आहे ठाम. मराठी माणसासाठी किंवा ठाकरे बंधूंनी एकत्र का राहणं गरजेचं आहे? मराठी माणसासाठी राहायलाच पाहिजे, कारण आता मराठीचा टक्का कमी झाला आहे आणि जर राहिले नाही तर BSTचं बसचंच बघा, आता BSTचं बसचं भाडं 5 रुपये होतं, ते आता 10 रुपये झालं. 6 रुपये होतं तर 12 रुपये झालं. लोकांना परवडत नाही आहे, लोकांना मोबाईल रिचार्ज परवडत नाही आहे. तुम्ही सगळं ऑनलाईन करताय, त्या बाबतीत कोणी बोलत नाही आहे. आणि घराचा प्रश्न आहे, मराठी माणसाची चाळीतली घरं आहेत, चाळीतल्या लोकांना कोणी विचारत नाही, झोपडपट्टीला घरं देत आहेत. चाळीतल्या लोकांना काय, चाळी पडत आल्या आहेत अक्षरशः. सगळं डेव्हलपमेंट तसंच असतं, आणि त्या सर्वांसाठी उद्धव साहेब आणि राजसाहेबांनी एकत्र राहिलं पाहिजे, हे प्रश्न सोडवले पाहिजे. दोघांनी एकत्र यायलाच पाहिजे.